हाय फ्रेंड्स, तर बघा आज मी कामावरती पोळ्या बनवते. पोळ्या म्हणजे चपात्या बनवते आणि इथे अंडा बुर्जी बनवते. तर अंडा बुर्जी आणि चपातीच बनवायची होती आणि ताई नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे त्यांना फक्त सोयाबीन बॉईल करून ठेवायचे होते. त्या फ्राईड राईस बनवणार होत्या. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत? सगळ्यांना आवडत आहेत ना? आणि बघा खूप गरम होतंय चपात्या बनवताना आणि इकडे वरती चिमणीसुद्धा आहे, पण काही उपयोग नाही. उष्णताच एवढी आहे तर काय चिमणी लावा, AC लावा, किती काय लावलं तरी गरम होणारच आहे. त्याच्यामुळे नो टेन्शन आणि करा कष्ट आणि व्हा नष्ट. त्याच्यामुळे काम आपलं मेहनतीनेच केलं पाहिजे आणि घाम बीम येतो ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही. तर मी बघा आपलं काम करते आहे आणि आता घरी जाणार आहे हे काम झाल्यावरती, कारण मी दुसऱ्या कामावरती आज लवकरच गेले होते. त्याच्यामुळे तिकडचं शूट पण नाही केलं मी आणि तुमच्याशी शेअर पण नाही करता येणार. तर इकडे मी आज फक्त चपाती भाजी बनवणार आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. आणि आज घरी ना खेकडे बनणार आहेत, तर तुम्हाला दाखवते मी घरी गेल्यानंतर. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा. आणि बऱ्याच लोकांना माझ्या व्हिडिओची आतुरता असते, की बोलतात सगळेजण ताई तुम्ही व्हिडिओ बनवत का नाही आहेत अजून. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की काय हा वेडेपणा आहे. तर हा वेडेपणा असला तरी मला खूप आवडतं व्हिडिओ बनवायला. आणि आत्ताच नाही, मी लॉकडाऊनच्या आधी पण एक चॅनल खोललं होतं, तेव्हा पण मी व्हिडिओ बनवत होते आणि माझे व्हिडिओ मलाच बघायला आवडतात. त्यातून लोकांनाही आवडायला लागलेत आणि मी एक आवड म्हणून करते. मला आवडतं आणि असे आपले व्हिडिओ आहेत ना जे शूट केलेले ते कधीतरी बघायला पण मजा येते. आणि त्याच्यानंतर बघा संध्याकाळी पप्पांना घेऊन दवाखान्यात आले होते. पप्पांची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे बघा पप्पांना मी दवाखान्यात घेऊन आले. आता आम्ही चाललोय घरी, सगळं झालेलं आहे चेकअप वगैरे करून. आणि आता घरी मम्मीने बनवलेत खेकड्याचा रस्सा आणि नारबा मच्छी असते, म्हणजे नालबा म्हणजे ना बांगड्याचाच एक प्रकार असतो, जो चपटा बांगडा असतो. तर त्या नारबे तळलेले आणि खेकड्याचं कालवण केलेलं मम्मीने. आणि सगळेजण आज मम्मीच्या इकडे जेवणार आहेत, कारण मी पप्पांना घेऊन दवाखान्यात गेले असल्यामुळे मला काही स्वयंपाक करायला वेळ भेटला नाही. मम्मी म्हटली राहू दे, मीच इकडे बनवते सगळ्यांचं, पण तू पप्पांना घेऊन दवाखान्यात जा. आणि मग सगळ्यांनी आम्ही मस्त जेवण केलं. खूप दिवसांनी खूप छान स्वयंपाक झाला होता आणि तुम्ही पण या जेवायला. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. आणि